मिथुन राशी 2 ते 8 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या जीवनावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 2 तारखेला शुक्र आपली राशी बदलेल आणि मीन राशीत शनीशी सामील होईल। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात होलिका दहनच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील होणार आहे। परिणामी मिथुन राशीच्या जीवनावर काही प्रमाणात परिणाम होईल। या आठवड्यात त्यांना नशिबाची साथ मिळू शकेल। दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात, तसेच संपत्तीत जलद वाढ होऊ शकते। चला तर मग जाणून घेऊया नवीन आठवडा मिथुन राशीसाठी कसा असेल। मिथुन राशी या राशीच्या लग्नाच्या घरात गुरु ग्रह आहे, त्यामुळे या राशीखाली जन्मलेल्यांना नशिबाची साथ मिळू शकते। तथापि आत्मविश्वास थोडासा कमकुवत होऊ शकतो। आठवड्याच्या अखेरीस तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल। तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्पन्न आणि विस्तार वाढण्याची शक्यता आहे। शिक्षण आणि स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे। प्रेमविवाहास रस असलेल्यांनी संयम बाळगावा आणि एकाच वेळी अनेक प्रकल्प सुरू करणे टाळावे। कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला उत्साहित करतील, परंतु तुम्हाला वेळेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे। प्रेमजीवनात रोमांचक क्षण आणि नवीन सुरुवात पाहायला मिळेल। तुमच्या आरोग्याकडे विशेषतः पचन आणि झोपेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहणे आणि मित्रांसोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल। आध्यात्मिक साधना तुमचे मानसिक संतुलन राखेल। आठवड्याच्या शेवटी तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील। हा आठवडा मिथुन राशीसाठी क्रियाकल्पांचे संकेत आणि नवीन संधी घेऊन येईल। तुमच्या राशीत देवगुरु गुरुची युती आणि कुंभ राशीचा पंचग्रही योग तुमचे भाग्य वाढवेल। 3 मार्च रोजी सिंह राशीत होणारे चंद्रग्रहण तुमच्या 3ऱ्या भावात म्हणजे धैर्य, शौर्य आणि लहान भावंडांवर परिणाम करेल। यामुळे तुमचे धैर्य वाढेल आणि हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून चांगला राहील। अडकलेली कामे पूर्ण होतील आणि तुमच्या वाणी आणि बुद्धिमत्तेने तुम्ही नवीन मार्ग उघडण्यात यशस्वी व्हाल। कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिभा चमकेल आणि तुम्हाला महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये यश मिळेल। कुंभ राशीतील ग्रहांच्या प्रभावामुळे नोकरी बदलाचे सकारात्मक संकेत मिळू शकतात। सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा, कारण टीमवर्क तुम्हाला मोठी उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल। व्यावसायिकांसाठी हा आठवडा नवीन संपर्क आणि नेटवर्किंगने भरलेला आहे। मार्केटिंग किंवा पदोन्नतीमुळे फायदे मिळू शकतात, परंतु अनावश्यक जोखीम टाळा। कुटुंबात आनंदी वातावरण असेल आणि भावंडासोबतचे नाते अधिक दृढ होईल। तुमच्या राशीत गुरुग्रहाचे अस्तित्व तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा आणि खोली आणेल। तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या सहलीबद्दल किंवा भविष्यातील मोठ्या गुंतवणुकी योजनेबद्दल आनंददायी चर्चा होऊ शकते। अविवाहित व्यक्तींना नवीन आणि आशादायक लग्नाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे। मित्र आणि वरिष्ठ सदस्यांकडून सल्ला भविष्यात उपयुक्त ठरू शकेल। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु जास्त धावपळ केल्याने थकवा येऊ शकतो। बदलत्या हवामानामुळे नियमित दिनचर्या ठेवा आणि घसा आणि फुफ्फुसांची विशेष काळजी घ्या। पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून संतुलित आहार घ्या। मानसिक शांतीसाठी योगासने, प्राणायाम आणि ध्यान करणे फायदेशीर ठरेल। मानसिक ऊर्जा राखण्यासाठी सकारात्मक विचारांचा अवलंब करा। या आठवड्याची सावधानता म्हणजे कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा व्यावसायिक व्यवहार घाईघाईने करू नका। सिंह आणि केतू राशीत ग्रहण असल्याने नातेसंबंधांमध्ये अनावश्यक वाद किंवा अहंकार टाळा। आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे चांगले आहे। या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींनी बुधवारी भगवान गणेशाची पूजा करा आणि त्यांना दुर्वा घास अर्पण करा। ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करा आणि गरजूंना हिरव्या रंगाच्या वस्तू दान करा। एकंदरीतच पाहता मिथुन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात ही जबाबदारी, प्रयत्न आणि मानसिक शिस्त यावर जोरदार भर देऊन होते। आठवड्याच्या सुरुवातीचा भाग कठीण वाटू शकतो, कारण तुम्हाला व्यावसायिक कर्तव्ये, कौटुंबिक अपेक्षा आणि वैयक्तिक ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्याने कठोर परिश्रम करावे लागतील। अस्वस्थता आणि अंतर्गत तणाव निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे अधीर किंवा मानसिकदृष्ट्या विखुरलेले वाटू शकता। तथापि या टप्प्यात भावंडांकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो। सुरुवातीला प्रगती मंद वाटत असली तरी पुढे जाण्यासाठी चिकाटी ही गुरुकिल्ली आहे। या आठवड्याच्या मध्यात प्रवेश करत असताना भावनिक आणि मानसिक दबाव कमी होण्यास सुरुवात होईल। तुम्हाला आरामाची भावना येईल, विशेषतः कौटुंबिक संवाद आणि घरगुती संवाद यामुळे। आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल आणि लपलेल्या किंवा विलंबित स्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे।
घर, मालमत्ता किंवा दीर्घकालीन सुरक्षिततेशी संबंधित बाबी अधिक प्रमुख होतात. या टप्प्यात तुम्हाला भावनिक संतुलन परत मिळते आणि अधिक स्थिरता मिळेल. तुमच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेला पाठिंबा तुमची आंतरिक स्थिरता मजबूत करेल. अविवाहितांना आठवड्याचा मध्य अचानक प्रेमसंबंध निर्माण करण्याऐवजी भावनिक स्पष्टतेसाठी अनुकूल वाटू शकतो. नातेसंबंधातून तुम्हाला खरोखर काय हवे आहे यावर तुम्ही विचार करू शकता. आठवड्यात जसजसा आठवड्याचा शेवट जवळ येईल तसतसे भावनिक सुसंवाद अधिक दृढ होतील. एकत्र दर्जेदार वेळ घालवणे, अर्थपूर्ण संभाषणांमध्ये सहभागी होणे किंवा सामाजिक कार्यक्रमांना एकत्र उपस्थित राहणे यामुळे भावनिक जवळीक वाढेल. संयम आणि प्रामाणिकपणा राखल्याने नातेसंबंध स्थिर आणि परिपूर्ण राहतात. आठवड्याच्या सुरुवातीला शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत सतत प्रयत्न करावे लागतात. सुरुवातीला विद्यार्थ्यांना विचलित किंवा मानसिकदृष्ट्या जास्त ताण जाणवू शकतो, ज्यामुळे एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो. तथापि शिस्त आणि सुव्यवस्थित अभ्यासामुळे शैक्षणिक कामगिरी हळूहळू सुधारते. सुरुवातीला मंद प्रगतीमुळे निराश होऊ नका. सातत्य यशाकडे नेईल. या आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक दिलासा मिळेल. तुम्हाला गुप्त स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. कुटुंबाचा पाठिंबा मिळू शकतो किंवा उशिरा पैसे मिळू शकतात. मालमत्ता खरेदी नियोजन करण्यासाठी, पैसे वाचवण्यासाठी किंवा आर्थिक सुरक्षितता मजबूत करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला अधिक ऊर्जावान आणि भावनिकदृष्ट्या स्थिर वाटेल. अन्न, विश्रांती आणि क्रियाकल्पांमध्ये संयम राखल्याने सतत चैतन्य मिळते. या आठवड्यात भावनिक शांती तुमची सर्वात मोठी ताकद बनते. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.